तर विशाळगडावरील अतिक्रमणावरून सुरू असलेला वाद, उमटलेल्या राजकीय प्रतिक्रिया, करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासह इतर अनेक विषयांवरती बोलण्यासाठी 0 आवरमध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना। सतेजजी, 0 आवरमध्ये आपलं खूप खूप स्वागत। खरं तर विशाळगडावरती जे सुरू आहे ते अवघा महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय, मात्र त्याचे तुम्ही साक्षीदार आहात। आज विशाळगडावरती जाताना का त्या ठिकाणची परमिशन तुम्हाला घ्यावी लागली? परमिशन घेतल्यानंतर वर गेल्यावरती पहिली परिस्थिती तुम्ही काय पाहिली? काय सुरू आहे विशाळगडावर? नमस्कार। नमस्कार। प्रथमतः विशालजी, या 0 आवरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची स्थिती सांगण्याची संधी या ठिकाणी मिळते। प्रथमतः मला आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना सांगायचं आहे की विशाळगडावरचं अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि काल जी गजापूरला दंगल झाली हा वेगळा विषय आहे। विशाळगडावरचं अतिक्रमण काढावं यासाठी सगळ्यांनी संमती दिली होती। काही लोक कोर्टात गेले होते, त्यामुळे हे प्रकरण थांबलं होतं। शासनानं यात निर्णायक भूमिका घ्यावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती। विशाळगडावर सर्व समाजाचं अतिक्रमण होतं। आता 101 अतिक्रमण निघालेत। कुणाचे निघालेत? प्रकाश पाटील आहेत, वेळाल आहेत, जामदार आहेत, मुस्लिम समाजाचे अतिक्रमण आहेत। ही सगळी अतिक्रमणं विशाळगडची काढलेली। मुळात मला हा मुद्दा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचा आहे की विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय कालच्या दंगलीशी जोडला जातो, हे चुकीचं आहे। विशाळगडचा अतिक्रमण हा वेगळा विषय होता, तो न्यायालयाच्या प्रक्रियेत होता, त्याच्यावर निर्णय झाला। परंतु विशाळगड बसून 4 किलोमीटर जे गजापूर गाव आहे त्या गावामध्ये अतिक्रमणचा विषय नाही, गाव वसलेलं आहे, बसलेलं गाव आहे। या गावामध्ये घुसून जी दंडुकशाही झाली, जे घरांचं नुकसान झालं, हे जे प्रसार माध्यमांना आपण बघतोय हे गजापूर मधलं सगळं आहे। ज्या गजापूरचा आणि या विशाळगड अतिक्रमणाचा काही संबंध नाही आहे, अशा ठिकाणी टार्गेटेड जे काही झालं त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। अतिक्रमण काढण्याविषयी कुणाची हरकत या ठिकाणी नाही आहे, हे प्रथमतः मला महाविकास आघाडी म्हणून स्पष्ट करायचं आहे। बरं सतेजजी, 2 वेगवेगळे मुद्दे आहेत असा आत्ता तुम्ही दावा केलेला आहे, मात्र या दोन्ही दाव्यांवरनं एक विचारायचं आहे की विशाळगडाचा प्रश्न नेमका आहे तरी काय? कारण या घटनाक्रमाचे तुम्ही स्वतः साक्षीदार आहात। नाही, गेले वर्ष 1.5 वर्ष झालं विशाळगडवरचे अतिक्रमण निघाले। विशाळगड संवर्धन समिती स्थापन झाली। सगळ्या गड किल्ल्यांवर काही अतिक्रमण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपला पाहिजे ही आमची भूमिका त्या ठिकाणी, आणि म्हणून तो जपण्यासाठी तिथलं अतिक्रमण जे अनधिकृत आहे ते निघावं यासाठी सातत्यानं लढा त्या ठिकाणी चालू होता। मधल्या काळात त्या लोकांशी चर्चा करणं, मी नावं वाचून आता दाखवली, सगळ्या समाजातल्या लोकांचं अतिक्रमण तिथं त्या ठिकाणी, आणि म्हणून कोर्टामध्ये हा मॅटर गेल्यामुळे तो प्रलंबित होता। आता मला शासनाला हा प्रश्न विचारायचा आहे की कोर्टाचा स्टे सांगून गेले अनेक दिवस कारवाई झाली नव्हती, मग अभियुक्तांचा सल्ला घेऊन ताबडतोब परवा दिवशी कारवाई कशी झाली? याचाच अर्थ हा प्रश्न भिजत ठेवायचा होता। तो भिजत ठेवण्याचं काम कुणी केलं? तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका काय होती याची माहिती आम्हाला करणं गरजेचं आहे। राज्य शासनानं त्यांच्याकडे हा प्रश्न असताना तो भिजत का ठेवला? कोर्टामध्ये तारखा ज्यावेळी चालू होत्या तिथं सरकारी वकील उपस्थित राहत नव्हते, ही माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे। आणि म्हणून आता जे भांडवल केलं जातंय, मला मुद्दामून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगायचं आहे, विशाळगड अतिक्रमण हा विषय वेगळा आहे। काल जी दंगल घडवण्यात आली ती गजापूर या गावात 4 किलोमीटर जे गाव लांब आहे तिथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांच्यावर, घरावर, तिथल्या मस्जिदीवर जी दगडफेक झाली ती अत्यंत अयोग्य आहे, ती चुकीची आहे। याचा निषेध आम्ही या ठिकाणी प्रथमतः त्या ठिकाणी करतोय। जे चुकीचं घडलंय त्याच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे। बरोबर आहे सतीशजी, थेट मुद्द्याकडे आता यावेळेला येतो की अतिक्रमण आणि गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हा काही नवीन विषय राहिलेला नाहीये, मात्र कुठल्याही गडावरती होत असलेलं अतिक्रमण हा विषय नेमका कसा हाताळायचा? म्हणजे कायद्याच्या माध्यमातून, सामंजस्यामधून की मग भावनेच्या भरातून? नाही, मी मगाशी भूमिका स्पष्ट केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा गड किल्ल्यांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर येणं ही तुमची आमची सर्वांचीच भूमिका त्या ठिकाणी, आणि म्हणून जिथं जिथं अतिक्रमण असतील तिथं सगळ्यांची चर्चा करून ती अतिक्रमण काढली पाहिजेत।
जिथं कायदेशीर कारवाई करणं अभिप्रेत आहे तिथं ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. त्या लोकांचं पुनर्वसन, मी अजून सांगतोय, सगळ्या समाजाचं अतिक्रमण त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शासन त्याला वेगळा कलर देण्याचा प्रयत्न करते. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या भाषेत आता बोलले, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. ते वेगळ्या दिशेनं हा विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून सर्वांचीच भूमिका आहे की अतिक्रमण त्या ठिकाणी निघावेत आणि दुसऱ्या बाजूला या गडकिल्ल्यांना पैसे देखील त्याच ताकदीनं या संवर्धनासाठी मिळावेत, ही सगळ्या सामान्य माणसाची महाराष्ट्रातली भूमिका आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावं याबाबत सगळ्यांचे एकमत आहे, हे मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं. बरं, विशाळगडावरच्या मुद्द्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटायला सुरुवात झालेली आहे. खरं तर विषय फार सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे एक आपल्याला प्रश्न करावासा वाटतो की या घटनेचं किंवा या विषयाचं देखील राजकारण सुरू झालंय. नाही, राजकारण कोणी सुरू केलं? मी मगाशी मुद्दा सातत्यानं सांगतोय की राज्य शासनानं जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती भूमिका योग्य वेळी घेतली नाही. ज्यावेळी संभाजीराजेंनी सांगितलं की मी 13 तारखेला जाणार, त्यांनी परत तारीख बदलली, 14 तारीख दिली. शौर्य दिन असल्यामुळे त्यावेळी अनायशी लोक तिथं गोळा होणारच होते, त्यांनाही त्याची कल्पना होती. मग प्रशासनानं त्या संदर्भात कारवाई का केली नाही? जे मुख्यमंत्र्यांचं बोलणं संभाजीराजेंच्या बरोबर रविवारी दुपारी झालं ते आदल्या दिवशी झालं का? आणि मग आदल्या दिवशी झालं असेल तर मग त्यांची समजूत काढण्यात प्रशासन अपयशी झालं का, किंवा त्यांना शाश्वती देण्यामध्ये अपयशी झालं का? हे अतिक्रमण आम्ही त्या ठिकाणी काढू शकतो. जी कारवाई शुक्रवारी त्यांना करता आली असती बरं, हा विषय आजचा नाही, गेले 2-3 वर्ष चालू आहे. 4 तारखेपासून तसा विषय चालू आहे. 4 तारखेपासून आव्हान प्रतिआव्हान बैठका चालू आहेत, पत्रकार परिषद चालू आहेत. 13 तारखेला लोक गोळा होणार. हे सगळं प्रशासन, इथं 100% प्रशासनाचं फेल्युअर आहे. प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं या सगळ्या गोष्टीवर, आणि म्हणून आज ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आता राजकीय भांडवल कोण करते हे मगाशी उपमुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटवर आपल्याला लक्षात आलं असेल. त्यांनी तो विषय वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं त्या ठिकाणी केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की अतिक्रमण काढण्याबद्दल कुणाची हरकत नाही, परंतु 4 किलोमीटरवर जी गजापूर गाव आहे त्या गावाचा काही संबंध नाही, अतिक्रमण नाही. तिथं येऊन जी दंगल घडली त्या दंगलीला जे जबाबदार आहेत, तिथं येऊन घरं फोडली, महिलांच्यावर अत्याचार केले, तिथं जे काय घटना घडल्या त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची प्रामाणिक अपेक्षा या निमित्तानं असणार आहे. आणि मग त्यात भूमिका घेतली तर वाईट काय वाटायचं आहे? बरोबर आहे, तुमचा मुद्दा मलाही पटतोय की सौहार्दानं सगळे प्रश्न सुटायला हवेत, हे जनतेला देखील मान्य आहे. मात्र पाहायला गेलं तर घडल्या घटनेसंदर्भामध्ये 2 वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात का? शाहू छत्रपती पत्राच्या माध्यमातून मदतीची अपेक्षा करतात, तर दुसरीकडे संभाजीराजेंची भूमिका ही वेगळी आहे. म्हणजे एकाच घटनेबाबत 2 वेगवेगळ्या भूमिका आहे असं वाटतं का? नाही, संभाजीराजेंच्या बद्दल मी बोलणार नाही. त्यांच्या खांद्यावर बंदूक कुणी ठेवली मला माहित नाही, परंतु गेले 1-1.5 वर्ष या गडकिल्ले संवर्धन या सगळ्या विषयामध्ये ते काम करतात. आता तर त्यांना विचारलं पाहिजे. मला वाटतंय हा विषय जिल्हाधिकारी स्तरावर चर्चा करून, कारण की त्यांची आत्ता देखील प्रेस तुमचं चालू व्हायच्या आधी मी बघितलं की गृहमंत्र्यांनी का लक्ष घातलं नाही, मुख्यमंत्र्यांनी का चर्चा केली नाही, तेच त्या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारतात. आणि म्हणून सरकारनं मग त्यांच्याशी संवाद साधला नाही का? 4 तारखेला तिने सांगितलं होतं की 13 तारखेला जाणार आहे, मग तो संवाद का साधला गेला नाही? आणि म्हणून संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका अतिक्रमण विषयाची होती. परंतु मी अजून सांगतोय की गजापूरमध्ये झाली घटना, आणि म्हणून शाहू महाराजांनी अभिप्रेत आहे, कोल्हापूर ही शाहू नगरी आहे, राजश्री शाहूंचा वारसा या कोल्हापूरला आहे, समतेचा वारसा आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी बरोबर आहे. पण मग या वारशालाच नेमकं काय होताना दिसतंय? म्हणजे शाहू छत्रपती आपल्याला थेटपणे एक बोलताना दिसतात की कुठेतरी षडयंत्र असल्याचा त्यांना संशय आहे, तर दुसरीकडे तुमचेच मित्र पक्ष असलेले म्हणजे मग जितेंद्र आव्हाडांनी मांडलेली भूमिका असू दे, आंबेडकरांनी मांडलेली भूमिका असू दे, धारकऱ्यांकडे जे बोट दाखवलं जातं याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मला वाटतं रवी पडवळ नावाचं एक व्यक्ती पुण्यातून निघाली, हा इंटेलिजन्सला माहिती होती, पोलीस खात्याला बरोबर याची माहिती होती. 6 वर्ष मी गृह खात्यामध्ये काम केलेलं आहे. तो व्यक्ती पुण्यातून निघाली. 13 तारखेला 144चं कलम विशाळगडावर लावलं होतं.
याच 50 जणांना सोडायचं काम कसं केलं. आज आम्ही शांततेसाठी जात होतो, आम्हाला अडवलं, पत्रकारांना अडवलं, प्रसारमाध्यमांना जाऊ दिलं जात नव्हतं. आज एवढी अडवणूक होती, मग तीच दक्षता ही 13 तारखेला आणि 14 तारखेला का घेतली नाही हा प्रश्न आहे. याचाच अर्थ आज काही खाजगीत पोलीस बोलत आहेत की आम्हाला कुठलाच आदेश नव्हता कुणाला थांबवायचा. मग ह्यांनी जर सांगून त्या ठिकाणी गेले असतील तर या सगळ्यांना फूस कुणाची होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत का, काही माहिती आमच्याकडे मिळते, अजून माझ्याकडे ती FIR आलेली नाही. बेलेबल ऑफेन्स केलेत असं म्हणणं आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स केलेत का, किंवा ह्या जाळपोळीचे ह्या सगळ्या गोष्टीचे ऑफेन्सेस त्यामध्ये घातलेत का, किंवा जे खरे कल्प्रिट होते त्यांची नावं अजूनसुद्धा नाही आहेत. आम्ही मगाशी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, जिल्हाधिकारी म्हणतात आम्ही आता सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊ आणि जे त्यामध्ये सामील असतील त्यांची नावं त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू. 2 दिवस झाले, 48 तास झाले, सगळे लोक सांगतायत, नावं सांगतायत. प्रसारमाध्यमांना माहीत आहे, प्रसारमाध्यमं गेली, त्यांच्या डोक्यावर तलवारी ठेवण्यात आल्या, ते सांगतायत की ही ह्या माणसं होती, तरी प्रशासन या ठिकाणी त्यामध्ये कारवाई करत नाही. याचा अर्थ राजकीय दबाव प्रशासनावर आहे अशी माझी 100% खात्री झालेली आहे. बरं, पण प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीवरचं अतिक्रमण हटवण्यात यश येतं किंवा ते हटवलं जातं, तेच विशाळगडावरती का होत नाही? नाही, मी विशालजी पाहिजे मगाच बसून सांगतोय की हे अतिक्रमण हटवण्याबद्दल तिथल्या स्थानिक लोकांची हरकत नाही. मी नावं वाचून दाखवली. सर्व धर्मियांचं अतिक्रमण आहे, त्यांच्या पुनर्वसनाचा प्लॅन करावा, त्यांना कुठंतरी पुनर्वसन जागा त्या ठिकाणी द्याव्या, अशा पद्धतीच्या चर्चा प्रशासनाबरोबर चालू होत्या. तिथले विद्यमान आमदार त्यामध्ये लक्ष घालत होते आणि ह्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत होते. तोपर्यंत काही लोक कोर्टात गेली आणि स्थगिती आली. स्थगिती आल्यानंतर शासनानं या चर्चा बंद केल्या, त्याच्यावर चर्चाच त्या ठिकाणी केली नाही. आणि म्हणून मला वाटते की शासनानं प्रोॲक्टिव्हली यामध्ये भाग घ्यायला पाहिजे होता आणि ही चर्चा लॉजिकल एंडला जर घेऊन गेले असते तर कदाचित हा प्रसंग आला नसता, किंवा कुणाला इशारा द्यायची वेळ आली नसते, कुणाला तारखा द्यायची वेळ आली नसते आणि या सगळ्या प्रसंगाला कोल्हापूरला आणि महाराष्ट्राला सामोरं जावं लागलं नसतं. बरोबर आहे. धन्यवाद सतेजजी, वेळात वेळ काढून तुम्ही या संदर्भातली सखोल चर्चा केलेली आहे आणि नेमकं खरं काय आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न. जाता जाता काय आवाहन करणार आहात महाराष्ट्रातल्या जनतेला? नाही, माझी सर्वांनाच विनंती आहे, सर्व गुण्यागोविंदानं या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं, आपण सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित राहतो आणि विशेष करून कोल्हापूर हे समतेचा संदेश देणारं शहर, या जिल्हा, या देशाला या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिलेला आहे. आणि माझी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना विनंती आहे की समज गैरसमज बाजूला ठेवून एकत्रित गुण्यागोविंदानं आपण ज्या पद्धतीने राहतो, घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहे, सगळ्यांना आपल्याला एक समान न्याय दिलेला आहे, आपण एकत्रित राहिलं पाहिजे. राजकीय पोळी कोण साधण्याचा प्रयत्न करत असेल, फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण मात्र या हिंसेच्या माध्यमातून आपलं शहर, आपला जिल्हा या ठिकाणी अशांत करणं हे भविष्यकाळातल्या रोजगारासाठी संयुक्तिक नाही, उद्योगासाठी संयुक्तिक नाही. एखाद्या जिल्ह्याची, शहराची ओळख अशी देशभर आणि राज्यभर होणं हे आपल्या जिल्ह्यासाठी दुर्दैवी आहे. नक्कीच सतेजजी, म्हणजे शांततेचं आवाहन आपण सर्व प्रेक्षकांना देखील करूयात. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. तर हा प्रश्न फक्त प्रतापगड आणि विशाळगड पुरता मर्यादित नाहीये, तर हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमधील सगळे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त व्हावेत अशी भावना राज्यभरामधील शिवप्रेमी व्यक्त करतात. शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांनी हीच भावना बोलून दाखवली आहे. माझं सरकारला आवाहन आहे, केवळ विशाळगडाचा प्रश्न नाही, महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आढावा घ्यावा आणि अतिक्रमणाच्या आडून जे अवैध धंदे चाललेत ते बंद करावेत. सगळा आढावा घेऊन अतिक्रमण तातडीनं जमीनदोस्त करावेत. तर महाराष्ट्रामधील गडकिल्ल्यांबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं काय कौल दिलेला आहे तो पाहण्यासाठी आता जाऊयात आपण आपल्या पोल सेंटरला. तर 0 आवरमध्ये आज तुम्ही व्यक्त झालेला एकूण मतं आम्हाला 14,000 यूट्यूबवर प्राप्त झालेली आहे. काय म्हणतोय महाराष्ट्राचा कौल? होय म्हणतात 96%, नाही म्हणतायत केवळ 4%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती 3,000 मतं प्राप्त झालेली आहेत. इंस्टाग्रामवरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहूयात. होय म्हणतात 92%, 8% म्हणतात नाही.
त्यानंतर फेसबुकवरती देखील तुम्ही दिलेला कौल आता आपण जाणून घेणार आहोत. फेसबुकवरती महाराष्ट्राचा कौल काय सांगतोय तर 85% हो, नाही म्हणतायत 15%. तर एक्सवरती देखील महाराष्ट्रानं दिलेला कौल होय म्हणणाऱ्यांची आकडेवारी आहे 93%, 7% म्हणतायत नाही. सोळाशे 59 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्यानंतर आदिल शहानं स्वराज्यावरील हल्ले आणखी तीव्र केले. अफजल खानानंतर सिद्धी जौहरला शिवरायांची जबाबदारी दिली. सिद्धीनं महाराज असलेल्या पन्हाळगडाला वेढा दिला आणि त्यातून बाहेर पडणं कठीण वाटत असतानाच 1660 साली जुलै महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला सिद्धी जौहरचा वेढा तोडला आणि महाराज आपल्या विश्वासू मावळ्यांसह जिथे सुरक्षित पोहोचले तो गड म्हणजे विशाळगड. आणि असा शिवरायांच्या पदस्पर्शानं सहवासानं पवित्र झालेला बाजी प्रभू आणि बांदलांच्या शौर्यानं सजलेला हा ऐतिहासिक गड अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये कधी अडकला कळलं सुद्धा नाही. हा वेढा तोडण्यासाठी वेळोवेळी शिवप्रेमींनी प्रयत्न केला, पण कधी धर्ममध्ये आला तर कधी मतांचं राजकारण. आपण आपले इतिहास पुरुष, त्यांचं खरं कार्य, त्यांचे आचार विचार, त्यांचा खरा इतिहास विसरलो की काय होतं, त्याची एक झलक गडकिल्ल्यांना पडलेल्या अतिक्रमणांच्या वेढ्यांमध्ये पाहायला मिळते. हे साधे गडकिल्ले नाहीयेत, स्वराज्याचे राखणदार आहेत, स्वराज्याचे साक्षीदार आहेत. त्यांना पडलेला विळखा सोडवण्यात सरकारला यश येईल अशी आशा. आणि या बातमीसोबत 0 आवरमध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर उद्धव ठाकरेंनीच केला हिंदूंचा विश्वासघात, जुना आखाड्याच्या महंतांचा घणाघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.